लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था बाळी शाखेच्या वतीने आज NK किड्स स्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात लोकमंगल पतसंस्थेच्या विभागीय अधिकारी महबूबी शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। वृक्षारोपण प्रसंगी बोलताना महबूबी शेख म्हणाल्या, वृक्ष संवर्धन ही आजच्या काळाची गरज आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण अत्यावश्यक पाऊल आहे। लोकमंगल सहकारी पतसंस्था शहर व जिल्हाभरात विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवत असतात। वृक्ष लागवडीवरही विशेष भर पुरवत आहे। त्यांनी पुढे नमूद केले की आज शहरी भागात वृक्षतोड ही वृक्षारोपणापेक्षा अधिक प्रमाणात होत आहे, ज्यामुळे तापमान वाढीसह हवेतील गुणात्मक बदलही होत आहेत। या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येक नगरवासियाने वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचे काम हाती घ्यावे। वृक्षारोपण कार्यक्रमाचे नेतृत्व शाखाधिकारी सुचिता गिरे व कर्मचारी आदित्य पांडे यांनी केले। यावेळी NK किड्स स्कूलचे मार्गदर्शक राजाभाऊ आलुरे, संचालक विकास कस्तुरे, मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, हेड शिक्षिका दीपाली कुलकर्णी, पूनम कळसाई, शीतल सुतार, सेविका संगीता हेगडकर, नरेंद्र जाधव आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या आवारात विविध स्थानिक प्रजातींची बाभूळ, बरगद, नीम आदी वृक्षांची लागवड केली। उपस्थितांनी वृक्ष लागवडीचा महत्त्व आणि त्यातून होणाऱ्या पर्यावरणपूरक फायद्यांवर विचार विनिमय केला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्ष जीवन मानव जीवन हे घोषवाक्य देत पर्यावरणाच्या संवर्धनाच्या भूमिकेला वाव दिला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।